नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताचे 2047 पर्यंत किती गिगावॉट अणु ऊर्जेचे लक्ष्य या ठिकाणी भारताने ठेवलेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी 100 गिगावॉट. किती? तर 100 गिगावॉटचं या ठिकाणी लक्ष ठेवलं आहे आपल्या भारताने. या ठिकाणी 2047 पर्यंत 2047 पर्यंत 100 गिगावॉट अणु ऊर्जेचे लक्ष्य एम या ठिकाणी ठेवलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 80व्या क्रमांकाच्या स्वातंत्र्य दिवसाच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समुद्र मंथन योजनेसाठी जाहीर केलेली एकूण आर्थिक तरतूद किती आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जवळपास या ठिकाणी 85,000 कोटी रुपये या ठिकाणी काय केलेलं आहे? एकूण आर्थिक तरतूद या ठिकाणी केलेली आहे. लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या ठिकाणी हे 13व्या क्रमांकाचं सलग या ठिकाणी भाषण आहे स्वातंत्र्य दिवसानिमित्त. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आणि 80व्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करीत आहोत 2026 मध्ये आपल्या प्यारा भारताचा. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे परीक्षेला अनुसरून. ठीक आहे, समुद्र मंथन याच्याबद्दल काही पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की समुद्र मंथन ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली राष्ट्रीय सागरी अन्वेषण योजना आहे. या योजनेमध्ये उच्च गुणवत्तेचे भूकंपात्मक मॅपिंग, खोल आणि अतिखोल पाण्याखालील अन्वेषणात्मक ड्रिलिंग, नवीन खोऱ्यांमध्ये शास्त्रीय ड्रिलिंग, सामायिक सागरी पायाभूत सुविधा आणि एकात्मिक तेल व वायू उत्पादन आणि सेवा क्षेत्राचा याच्यामध्ये समावेश आहे. पहिल्या टप्प्यासाठी मंजूर निधी हा 84,084 कोटी रुपये होता. तर स्वातंत्र्य दिवसाच्या घोषणेनुसार जलद अंमलबजावणीसाठी 85,000 कोटी रुपयांचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला होता. त्याच्यामुळे कन्फ्युजन करून घेऊ नका. आणि एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी जवळपास 88% आणि नैसर्गिक वायूच्या गरजेपैकी सुमारे निम्मा भाग हा आयात करतो. आयात करतो म्हणजे काय? इम्पोर्ट करतो. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. मुंबई अहमदाबाद कॉरिडॉरच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भारताचा पहिला हाय स्पीड बुलेट ट्रेन विभाग कोणत्या 2 स्थानकांदरम्यान धावणार आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सुरत ते बिलीमोरा. बिलीमोरा कुठे आलं? तर गुजरात या राज्याच्या अंतर्गत. तर या ठिकाणी ही जी काही हाय स्पीड बुलेट ट्रेन आहे मुंबई अहमदाबाद दरम्यानची, याच्याबद्दल काही ठराविक पॉईंट्स आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. पहिला टप्पा हा सुरत ते बिलीमोरा दरम्यान आहे. दुसरा टप्पा हा वापी ते सुरत दरम्यान आहे. तिसरा टप्पा हा वापी ते अहमदाबाद दरम्यान आहे. चौथा टप्पा ठाणे ते अहमदाबाद दरम्यान आहे. आणि अंतिम टप्पा हा मुंबई ते अहमदाबाद संपूर्ण आहे. अशा प्रकारे तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायचे आहे. नियोजित प्रक्षेपण तारीख ही ठेवण्यात आली आहे 15 ऑगस्ट 2027. आणि याच्यामध्ये जो काही ऑपरेशनल स्पीड आहे याची तर किती असणार आहे? 320 किलोमीटर पर आवर. बरोबर, 320 किलोमीटर प्रति घंटा. ठीक आहे, आता याच्याबद्दल काही पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या अजून एक्स्ट्रा. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट याच्यामध्ये टोटल स्टेशन किती आहेत? तर टोटल 12 स्थानकांचा याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यामध्ये टोटल लेंथ किती आहे या पूर्ण प्रोजेक्टची? तर जवळपास 508 किलोमीटर. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. जर तुम्हाला असं विचारलं गुजरातच्या अंतर्गत एकूण किती या ठिकाणी धावपट्टी आहे, म्हणजे धावपट्टी म्हणता येणार नाही, रेल्वे लाईन, तर 348 किलोमीटरची. आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत किती येते? तर 156 किलोमीटरची. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? या गोष्टी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात. बरोबर. आणि हे जे काही 12 टोटल स्थानके आहेत त्याच्यामध्ये 8 गुजरातमध्ये येतात आणि 4 आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. अलीकडेच भारतातील पहिल्या खाजगी ब्रँडच्या लखनौ दिल्ली ट्रेनचे नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्प्राइट तेजस एक्सप्रेस. काय म्हटलं मी? स्प्राइट तेजस एक्सप्रेस असं या ठिकाणी ट्रेनचं नामकरण करण्यात आलेलं आहे. मूळ ट्रेन अगोदर कोणती होती? लखनौ नवी दिल्ली लखनौ तेजस एक्सप्रेस. त्याचं या ठिकाणी नवीन नामकरण काय करण्यात आलं? तर स्प्राइट
तेजस एक्सप्रेस. ठीक आहे, संचालक कोण आहे याचं, तर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, म्हणजे साधी गोष्ट आहे IRCTC द्वारे हे या ठिकाणी संचालित आहे, म्हणजे चालित आहे. ठीक आहे, या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 लिहून घ्या, महत्वाचा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न, अलीकडेच US सेंट्रल कमांडने पहिले बहुराष्ट्रीय बहुक्षेत्रीय हल्ला ड्रोन टास्क फोर्स म्हणून कोणत्या टास्क फोर्सची घोषणा केलेली आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फाल्कन स्ट्राईक. काय म्हटलं मी, फाल्कन स्ट्राईक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, टास्क फोर्स फाल्कन स्ट्राईक बद्दल महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, तर बहुक्षेत्रीय कारवाया म्हणजेच काय, तर कार्यदल एकाच वेळी 3 वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये वातावरणांमध्ये कमी किमतीचे एकमार्गी हल्ला करणारे ड्रोन चालवू शकेल. म्हणजेच 3 एका ठिकाणी 3 वेळा, म्हणजे 3 ठिकाणी कुठे, तर हवाई, भूमी आणि सागरी, पृष्ठभागावरील आणि पाण्याखालील दोन्हीही प्रकारच्या कारवाईसाठी हे सजग आहे, सक्षम आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर या USच्या सेंट्रल कमांडच्या टास्क फोर्सचं नाव आहे फाल्कन स्ट्राईक, असं या टास्क फोर्सचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोचिन शिपयार्ड लिमिटेडने CSLने जर्मनीला सुपूर्द केलेल्या दुसऱ्या HS इको फ्रेटर MPV जहाजाचे नाव काय आहे. तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, MS मारिया असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, याची जी काही माल वाहतूक नेण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती किती आहे, तर विविध प्रकारचा माल, हेवी कार्गो, स्टील कॉइल्स आणि कंटेनर वाहून नेण्यासाठी एवढी याची कॅपेबिलिटी आहे, क्षमता आहे. याची डिझाईन कोणी केलं आहे, तर लक्षात घ्या, ग्रूट शिप डिझाईनद्वारे हे डिझाईन करण्यात आलं आहे. आणि हे कोणत्या श्रेणीमध्ये येतं, तर ही एकूण 8 जहाजांच्या मालिकेतील दुसरे जहाज आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायचं आहे. काय नाव होतं, तर लक्षात घ्या, MS मारिया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, 2026 मध्ये होणाऱ्या महिला FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या 16व्या आवृत्तीचे यजमानपद कोणते 2 देश भूषवत आहेत. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, फोटोमधून तुम्हाला लक्षात आलं असेल, तर नेदरलँड आणि बेल्जियम. लक्षात घ्या, नेदरलँड आणि बेल्जियम हे 2 देश 2026 जी काय या ठिकाणी हॉकी वर्ल्ड कप बरोबर याचं आयोजन या ठिकाणी करणार आहे. 16वे संस्करण आहे, 2026 मध्ये आहे. महिला FIH हॉकी विश्वचषक स्पर्धा आहे. याच्याबद्दल काही पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की हॉकी वर्ल्ड कप बरोबर कोणाचा आहे, तर महिलांचा आहे. कितवी या ठिकाणी संस्करण आहे, आवृत्ती आहे, तो 16वा. कुठे होणार आहे, तर बेल्जियम नेदरलँड या ठिकाणी. कधी होणार आहे, 2026 मध्ये. पुढचा प्रश्न लिहून घ्या, प्रश्न क्रमांक 7, अलीकडेच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत CBDC आधारित DBT सुरू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ठरलेला आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए, चंदीगड. पर्याय क्रमांक बी, दादरा आणि नगर हवेली. बरोबर, दोन्हीही या ठिकाणी ऑप्शन योग्य असणार आहेत. या ठिकाणी कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे CBDC म्हणजेच काय, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, आणि DBT म्हणजे काय, डिजिटल रुपी बेस्ड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ठीक आहे, हा जो काही या ठिकाणी सुरू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे चंदीगड आणि दादरा नगर हवेली. याच्या मागचा उद्देश काय, या ठिकाणी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत तर मान्यताप्राप्त व्यापाऱ्यांकडून अन्नधान्याची पारदर्शकता, मागोवा घेता येण्याजोगी आणि रिअल टाइम खरेदी सुनिश्चित करण्यासाठी या ठिकाणी हे सुरू करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, अलीकडेच उत्तराखंड राज्याच्या चमोली जिल्ह्यामध्ये 444 मेगावॉट क्षमतेचा विष्णुगड पिंपळकोटी जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवरती डेव्हलप करण्यात येत आहे, विकसित केला जात आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अलकनंदा नावाची एक नदी आहे. लक्षात घ्या, नदीचं नाव काय, अलकनंदा नदी. कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, तर चमोली जिल्हा. कोणत्या राज्यामध्ये येतं, तर उत्तराखंड. या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाची क्षमता किती आहे, तर 444 मेगावॉट. आणि हा कोणत्या प्रकारचा प्रकल्प आहे, तर रन ऑफ द रिव्हर जलविद्युत योजनेचा हा प्रकार आहे. तर पर्याय क्रमांक सी, नदीचं नाव आहे अलकनंदा नदी. या ठिकाणी उत्तराखंड राज्याच्या चमोली जिल्ह्यातील 444 मेगावॉट क्षमतेचा विष्णुगड पिंपळकोटी जलविद्युत प्रकल्प हा अलकनंदा नदी या नदीवरती विकसित केला जात आहे. पुढचा प्रश्न, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांसाठी कोणत्या 2 देशांनी 15 ऑगस्ट 2026 रोजी मार्ग नकाशा करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इराण आणि ओमान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, होर्मुझची सामुद्रधुनी हा इराण आणि ओमान दरम्यानचा एक अरुंद सागरी मार्ग आहे.
जो पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी आणि अरबी समुद्राशी जोडतो. हा करार दोन किनारपट्टींच्या राज्यांमधील एक स्वतंत्र व्यवस्था म्हणून वर्णन करण्यात आला आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे दोन्ही देशांची नावे इराण आणि ओमान. इराणचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत मसूद पेजेशकियान आणि ओमानचे वर्तमानमधील सुलतान किंवा पंतप्रधान आहेत हैतम बिन तारिक असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. कॅनेडियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं आणि महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनुक्रमे वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुरुष एकेरीचं विजेतेपद बेन शेल्टन यांनी जिंकलं, जे की अमेरिकेचे बिलॉंग करतात. आणि पर्याय क्रमांक बी, महिला एकेरीचं विजेतेपद इगा स्विटेक या महिला खेळाडूने जिंकलं, ज्या की पोलंड देशाची बिलॉंग करतात. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर जाता जाता काय करूया, बाकीच्या लेटेस्ट झालेल्या क्रीडा स्पर्धांवरती चर्चा करून जाऊया. जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे आपल्या अनाहत सिंग यांनी. बेल्जियन ग्रँड प्रिक्स 2026चं विजेतेपद अँड्रिया किमी अँटोनेली यांनी जिंकलं. जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धा 2026 मध्ये सूरज कुमार चांद यांनी सुवर्ण पदक जिंकलं. जागतिक युवा आंतरराष्ट्रीय ब्रिज चॅम्पियनशिप 2026 मध्ये सग्निक रॉय आणि सायंतन कुशारी यांनी या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलं. व्हिक्टर कोरिया मास्टर्स 2026 मध्ये विजेतेपद अश्मिता चालिहा यांनी जिंकलं. 16वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026चं विजेतेपद ओडिसाने जिंकलं. कॅनेडियन ओपन 2026 झालं, पुरुष एकेरीचं विजेतेपद बेन शेल्टन यांनी जिंकलं, जे की अमेरिकेचे खेळाडू आहेत. तर कॅनेडियन ओपन 2026 महिला एकेरीचं विजेतेपद इगा स्विटेक यांनी जिंकलं, जे की या ठिकाणी पोलंड देशाला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न क्रमांक 11. सर्वोच्च न्यायालयाने सर्व भारतीय राज्यांना कोणत्या डिसीजला, कोणत्या आजाराला अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून या ठिकाणी घोषित करण्याचे निर्देश दिलेले आहेत? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सी फॉर कर्करोग म्हणजेच सी फॉर कॅन्सर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे जे काही अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित करण्याचे जे काही निर्देश दिले याच्या मागचं मुख्य कारण आणि उद्दिष्ट काय आहेत तर लिहून घ्या. लवकर निदान होण्यासाठी, म्हणजेच काय, कर्करोगाच्या रुग्णांचे निदान लवकरात लवकर होणे हा याच्या मागचा उद्देश आहे. योग्य वैद्यकीय काळजी म्हणजेच रुग्णांना योग्य उपचार आणि मदत मिळवून देणे हा देखील याच्या मागचा उद्देश आहे. आणि सटीक आकडेवारी म्हणजेच काय, रुग्णांची कायदेशीर नोंदणी झाल्यामध्ये अचूक डेटा उपलब्ध होईल आणि त्याच्यावरती जे काही प्रिकॉशन घेत असतात, त्याच्यावरती जे काही आपल्याला आरोग्य धोरणे आखायचे असतात ते अधिक या ठिकाणी सोपं जाईल. त्या अनुषंगाने या ठिकाणी अशा प्रकारचं सर्वोच्च न्यायालयाने सर्व भारतीय राज्यांना या ठिकाणी कर्करोग आजाराला अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून या ठिकाणी घोषित करण्याचे निर्देश दिलेले आहे. मला कमेंट करून सांगा, दरवर्षी आपण कर्करोग दिवस हा केव्हा साजरा करत असतो? शेवटचा प्रश्न क्रमांक 12. झाडांच्या संरक्षणासाठी कोणत्या राज्यांमध्ये वृक्ष संवर्धन विधेयक 2026 मंजूर केलेलं आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंजाब आणि राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, पंजाबमध्ये मुख्यतः याचा उद्देश काय तर शहरी व सार्वजनिक क्षेत्रातील वृक्ष तोडीचे नियमन करणे आणि हरित आच्छादन वाढवणे. तर राजस्थानमधील याचा मुख्य उद्देश काय तर बिगर वन जमिनीवरती झाडे पाडण्यासाठी प्रतिबंध घालणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला महत्त्व असणाऱ्या प्रजातींचे जतन करणे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, अलीकडेच स्थापित नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे? पहिला, दुसरा, तिसरा की चौथा? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस,
15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस. 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस. 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर?